मल्टी स्पेशालिटी सर्जरीजमध्ये DSSI मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टम या अत्याधुनिक अशा पद्धतींची सुरुवात प्रथमच बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असून यामुळे रुग्णसेवा विभागात आणखीन एक आधुनिक पद्धतीची सुरुवात झाली आहे। या नवीन पद्धतीमुळे हॉस्पिटलकडून आता अगदी अचूक आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया करता येणार आहे। यामुळे कार्डियक थोरॅसिस, ऑन्कोलॉजी, यूरोलॉजी, गायनेकोलॉजी आणि जनरल सर्जरी क्षेत्रात नवीन क्रांती झाली आहे। मणिपाल हॉस्पिटल बाणेरने आता हा आणखीन एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असून यामुळे रोबोटिक असिस्टेड सर्जरी मधील नवीन मार्ग खुला झाला आहे। मणिपाल हॉस्पिटलचा कायम असा भूमिका आहे किंवा कायम असा ऑब्जेक्टिव्ह आहे की नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल करून देण्यात यावी की त्यामुळे प्रत्येक प्रोसिजर किंवा सर्जरीचं प्रिसिजन वाढेल, सर्जरीमध्ये ॲडव्हान्समेंट येईल आणि त्याचा बेनिफिट पेशंटला राहील। आणि ह्याच भूमिकेमधून कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करता आम्ही हा रोबो लॉन्च केलेला आहे आणि रोबोचे ॲडव्हान्टेजेस सर्जरीचे खूप आहेत आणि त्याचे बेनिफिट्स आमच्या पेशंट्सना नक्की मिळतील। आणि इट्स वेस्टर्न पुणेज फर्स्ट इंडियन मेड रोबो। हा SSI मंत्रा नावाचा कंपनीचा रोबो आहे, तो सॉफ्ट टिश्यू रोबो आहे आणि ह्या रोबोमुळे आपण जनरल सर्जरी, ऑन्को सर्जरी, त्याच्यानंतर कार्डियक सर्जरी, म्हणजे हे एक स्पेसिफिक आहे की कार्डियक सर्जरीमध्ये याचा उपयोग होऊ शकतो। जनरल सर्जरी, ऑन्को सर्जरी, कार्डियक सर्जरी, गायनेकोलॉजी, न्यूरोलॉजी अशा प्रत्येक सर्जरीमध्ये त्या रोबोचा बेनिफिट होऊ शकतो आणि याचे ॲडव्हान्टेजेस भरपूर आहेत। मी डॉक्टर आनंद आरसकर, मी यूरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट आहे मणिपाल हॉस्पिटल बाणेरला। आज आपण इथे SSI मंत्रा नावाचा जो सर्जिकल रोबोट आहे तो इथे लॉन्च केलेला आहे आणि त्याची पहिली सर्जरी काल झाली, आज दुसरी सुरू आहे। तर रोबोट म्हटलं तर सगळ्यांना वाटतं की काहीतरी एक यंत्रमानव ऑपरेशन करतो आणि सर्जनचा रोल त्याच्यामध्ये आहे की नाही, पण या डिझाईनला म्हणतात मास्टर अँड स्लेव्ह। म्हणजे मास्टर कोण आहे यात? तर सर्जन, अँड दिस रोबोट इज अ स्लेव्ह टू द सर्जन। म्हणजे तो सर्जनची ऍक्शन मिमिक करतो किंवा रेप्लिकेट करतो। तो याच्यात सर्जन बसून ऑपरेशन करू शकतो, त्याला 3 डायमेन्शनल चित्र दिसतं, म्हणजे डेप्थ परसेप्शन वाढतो। प्रिसिजन हा एक प्रकार आहे, मॅग्निफिकेशन हे 10 ते 15 टाइम्स असतं, म्हणजे एखादी छोटी सेल आपल्याला 15 पटीने मोठी दिसते, त्या प्रकारे आपण प्रिसिजन त्याचं चांगल्या प्रकारे करू शकतो। जसं ट्यूमर आहे का किडनीमध्ये किंवा ब्लॅडरला, तो ट्यूमर काढायचा, आजूबाजूची टिश्यू आपल्याला काढायची नाहीये, मग हे प्रिसिजन आपल्याला हे मॅग्निफिकेशन देतं। प्लस याच्यामध्ये जी स्पेस असते, जसं बाकी ठिकाणी ओपन सर्जरीमध्ये असिस्टंटला खूप काम असतं, रिट्रॅक्शन करावं लागतं, ते दाखवावं लागतं, मध्ये सक्शन करावं लागतं, हे